प्युअर मध म्हणजे शुद्ध मध हे आपल्याला माहितीच आहे की मधमाशांनी फुलातील मकरंदापासून तयार केलेलं एक नैसर्गिक अनफिल्टर प्रक्रिया न केलेला रॉ पदार्थ आहे, जो आपल्याकरिता पौष्टिक अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवणारा असतो. पचन सुधारण्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. उत्तम प्रतीचं जर प्युअर मध ओळखायचं असेल तर आपल्याला ते कपड्यावर टाकून रगडल्यास ते मध जे आहे ते कपड्याला चिकटत नाही. आणि जर तुम्हाला भेसळयुक्त अशा प्रकारचं जे मध असतं, हे आता मी छोटंसं आणलं होतं डाबरचं, ते जर तुम्हाला ओळखायचं असेल तर त्यात साखरेचा किंवा कॉर्न सिरप असू शकतं. यामध्ये प्युअर जे ओरिजिनल मध असतं ते अगदी थिक, अगदी घट्ट असं हे मध असतं. आता हे डायरेक्ट मधमाशांच्या पोळ्यांमधून काढलेलं मध आहे. जे आता माझ्या बहिणीच्या इकडे मधाच्या पोळी असतात, त्या लोकांच्याकडनं जेव्हा काढलं जातं तेव्हा ते मध गाळून दिलं जातं, ते हे मध आहे. आणि ह्या मधात आणि त्या मधात किती फरक आहे बघा कलरमध्ये. आता मी तुम्हाला ही माझी जी मधाची बॉटल आहे त्यामध्ये तुम्हाला घालून दाखवते. आता हे मध बघितलं ते इतकं घट्ट आहे, म्हणजे अगदी प्युअर. त्याला कलर जर तुम्ही पाहिलात तर किती दाट असा अगदी ह्याच्यासारखा कलर आहे ह्याचा. आणि हे मध मला बरेच दिवस, 1 वर्ष, जवळजवळ 8 महिने गेलेलं आहे. आणि हे मध जेवढं जुनं होईल तेवढं चांगलं असतं. आता बघा ना किती त्याचा दाट असा घट्ट असा कलर आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला कधी असं मधाची पोळी जिथं काढलं जातं आणि तिथं बकेटमध्ये एका पोळ्यामध्ये जवळजवळ 32 किलोचं जे मध असतं ते असतं. आणि मग ह्या कंपन्या काय करतात, मधाचे घ्यायच्या बॉटल आणि त्यामध्ये थोडं कलरला घालायचं, वासासाठी. वास हा येतोच. आता मी मध ह्यामध्ये घालताना सुद्धा त्याला वास इतका येतो आहे त्या मधाचा की प्युअर जे मध असतं त्याला वास हा येतोच. तेव्हा अतिशय ओरिजिनल असं हे मध आहे आणि ते आपल्या फायद्यासाठी आहेच हे आपल्याला माहीतच आहे.